श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. अक्कलकोटच्या एका छोट्याशा घरामध्ये एक गरीब विधवा आई आणि तिचा 7-8 वर्षांचा मुलगा राहत होता. आई रोज लोकांच्या घरी धुणी भांडी करायची. पोट भरावं म्हणून दिवस रात्र कष्ट. परंतु तिच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता, तिचा मुलगा. एक दिवस अचानक मुलाला जोराचा ताप आला. त्याचं अंग तापाने फणफणत होतं. आईने कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. देवाला हाक मारली, पण ताप उतरवायचं नावच घेत नव्हता. रात्र झाली. बाहेर वारा सुटला होता. घरात फक्त एक लुकलुकणारा दिवा आणि आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू. ती मुलाला मिठीत घेऊन रडत म्हणाली, देवा, माझं सगळं घे, पण माझं लेकरू वाचव. शेवटी कोणीतरी तिला सांगितलं, अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांच्या चरणी जा, सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ना पायात चप्पल ना हातात पैसे, ती मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवून स्वामींच्या दर्शनाला गेली. स्वामी मंदिरासमोर शांत बसले होते. सभोवती भक्तांची गर्दी होती, पण त्या आईला काहीच दिसत नव्हतं. ती धावतच त्यांच्या पायांवर कोसळली. स्वामी, माझं लेकरू, मला काही नको, फक्त त्याला वाचवा. तिचा आवाज थरथरत होता, डोळे सुजलेले, केस विस्कटलेले. स्वामींनी तिच्याकडे शांतपणे पाहिले. क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि मग खूप स्थिर आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे. त्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की तिच्या रडण्यालाही थांबावं लागलं. ती घरी परतली. घरात शिरताच तिने मुलाच्या कपाळाला हात लावला. ताप थोडा कमी झाला होता. ती रात्रभर त्याच्याजवळ बसून स्वामींचे नाव घेत राहिली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहाटेच्या वेळी मुलाने हलकेच डोळे उघडले आणि तो म्हणाला, आई, मला खूप भूक लागली आहे. त्या एका वाक्यानं आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. आई पुन्हा स्वामींकडे गेली. यावेळी तिच्या हातात फक्त एक साधा फुलांचा हार होता. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही देव आहात. स्वामी हलकेच हसले आणि म्हणाले, देवावर श्रद्धा ठेव, सगळं त्यांचंच आहे. मित्रांनो, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एकच शब्द पुरेसा असतो, मी आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, सर्व काही चांगलेच होईल. श्री स्वामी समर्थ.